ये ये आता हे अमृत घे, ही अमरता घे. गुरुजींची मान दंडीच्या खांद्यापाशी दाबली गेली. तिथं एक धमनी थडथड उडत होती. नखाचा त्वचेवर आवाज आला. त्यांच्या गालाला काहीतरी ओलं लागलं. त्यांनी श्वास रोखून धरला, अगदी ऊर फुटेपर्यंत रोखून धरला, पण शेवटी गत्यंतरच नव्हतं. तसून त्याचं तोंड त्या धमनीकडे नेलं गेलं. शेवटी त्यांना तोंड उघडावंच लागलं. लुचाई प्रकरण 34. जयदेव आणि रामदास अंगणातल्या खाटेवर बसले होते. जयदेव म्हणाला, रामदास, आपण चौघांनी एकत्र राहायला हवं होतं, पण दंडीनं एकनाथच्या आईवडिलांचा प्राण घ्यायची स्पष्ट शब्दात धमकी दिली होती. एकनाथला एक क्षणभर तरी चैन पडलं असतं का? नाहीतर मग आपण चौघांनी तरी त्याच्या घरी जायला हवं होतं. इतकी काळजी करू नकोस रे, गुरुजी काही कच्चे नाहीत आणि एकनाथ तर अगदी असामान्य मुलगा आहे. ते दोघं नक्कीच त्याला पुरून उरतील. त्यांना आल्याला 2 तास झाले होते. नुकतेच 9 वाजत होते. अजून सर्व रात्र जायची होती. सेकंदभर तरी झोप येईल का याची शंकाच होती. जयदेवची मान एकदम वर आली. तो लक्ष देऊन ऐकत होता. ते बघ, ऐकलंस? कोणीतरी बाहेरच्या दारावर थापा मारतंय. तो उठताच रामदासनं त्याला अडवला. जय, आता रात्रीनंतर कोणालाही दार उघडायचं नाही. बाहेरून अस्पष्ट हाका आल्या. जयदेव, डॉक्टर जैन, मी एकनाथ आहे, दार उघडा लवकर. नाथाचा आवाज. जयदेव दाराकडे जात म्हणाला, जय, तो कोणालाही फसवू शकतो. आपण पाहू तरी, आपण त्याला आत बोलावणार नाही. ते दोघं वाड्याच्या दाराकडे आले. बाहेरून थापा व हाका येतच होत्या. जयदेवनं आडसर सरकवला, मोठी कडी काढली आणि दरवाजा एकदम उघडला. दारावर टेकलेला एकनाथ एकदम आत कोसळला. तो हुंदके देऊन देऊन रडत होता. जयदेवनं हातातली माळ त्याच्या अंगावर टाकली. काहीही झालं नाही. रामदासनं खाली वाकून त्याची मान पाहिली. कुठेही खुणा नव्हत्या. हुंदके देत देत तो धापा टाकत म्हणाला, दंडीनं माझे बाबा, आई बाबा दोघांचा जीव घेतला. घरात, माझ्या घरात. तो मोठ्यानं रडायला लागला. शेवटी तो फक्त 12 वर्षांचा तर होता. त्यानं त्यांची डोकी एकमेकांवर आपटली आणि मग मला धरलं. नाथा, गुरुजी कुठे आहेत? त्यानं मला धरलं. तो गुरुजींना म्हणत होता, तुम्ही माळ आणि तीर्थ टाकून द्या तर मी एकनाथला सोडतो. गुरुजी म्हणाले, आधी त्याला सोड. त्यानं सोडताच मी धावत इथे आलो. आणि गुरुजी? मला माहित नाही. तो निराश, हताश, रडवेल्या आवाजात म्हणाला. जयदेवनं त्याला जवळ घेताच तो त्याच्या छातीला घट्ट बिलगला आणि मग त्या पोरक्या जीवाच्या दुःखाला वाट फुटली. त्याचा असह्य दुःखाचा कड ओसरेपर्यंत जयदेव त्याला थोपटत होता. सांत्वनाला शब्दच नव्हते. म्हणजे गुरुजी पण गेले, रामदास म्हणाला. नाहीतर एव्हापर्यंत ते इथं पोचायलाच हवे होते. जड हातांनी त्यानं दरवाजा लावला, कडी लावली, आडसर सरकवला. पेरकर गुरुजी अंधारातून चालले होते. आपण असे किती वेळ रस्त्यावरून चालत आहोत याचीही त्यांना कल्पना नव्हती. पायांना वाट फुटेल तिकडे ते चालले होते. रस्ते पार रिकामे होते. दारं खिडक्या बंद होती. लोकांना कारण माहीत नसेल, पण लोक भ्यायले होते. दुर्गापूरमध्ये काहीतरी अनोखं, धोक्याचं आलंय एवढी त्यांना कल्पना आली होती. ते सर्व बंद दारामागे होते. गुरुजी पेठेच्या चौकात आले आणि थांबले. एक रस्ता चौकातून पुढे गेला होता आणि एक नाईकांच्या हवेलीकडे गेला होता. हे त्यांचं गाव. वयाची सर्व 70 वर्ष याच गावात गेली होती. कधी बरे दिवस, कधी वाईट दिवस, पण आता सर्व संपलं होतं. ते मानवी समाजापासून अलग झाले होते. त्यांच्या धन्याचा त्यांच्यावर शिक्का होता. त्यांना कशाचीही भीती नव्हती. हसायचं की रडायचं. त्यांच्या तोंडून आवाज आला तो भेसूर होता. आणि मग दशकांच्या सवयीनं त्यांची पावलं घराकडे वळली.
त्यांना माहीत होतं घरात जयदेव असेल, रामदास असेल, कदाचित एकनाथही असेल, पण तिथंच त्यांचे देवही होते. गारेची शाळुंका होती, चांदीचा बाळकृष्ण होता, संगमरवरी गणेश होता, बाण होता, पत्रा होता, शंख होता. इतकी वर्ष ते त्यांची पूजा करत आले होते. त्या देवांजवळ करुणा भाकायचा त्यांना काही अधिकार नव्हता का? एकदा त्यांची श्रद्धा ढासळली होती, पुन्हा एकच संधी मागण्याचा त्यांना हक्क नव्हता का? एकच संधी फक्त. सरावानं ते बरोबर वाड्यापाशी पोहोचले. बाहेरचं दार बंद होतं. दारावर थाप मारण्यासाठी त्यांनी हात दाराकडे नेला. निळा प्रकाश लखलखला आणि गुरुजी जोरानं मागे फेकले गेले. रस्त्यावरच्या अणकुचीदार दगडांनी पाठीत शिणक आली आणि हात तर आगीत धरल्यासारखा, अंमलात बुडवल्यासारखा पेटला होता. आग आग. त्यांनी हात मोठ्या कष्टानं डोळ्यांसमोर आणला. तो जळला होता, होरपळला होता, काळा ठिक्कर पडला होता. त्यांना या घरात प्रवेश नव्हता. त्यांच्या देवांनी त्यांना नाकारलं होतं. त्यांचं सर्व शरीर अमंगळ होतं, विटाळलं होतं, अस्पर्श होतं. त्यांचं सर्व अंग हीव भरल्यासारखं थरथर कापायला लागलं. गुरुजी चालत होते. आता जायला ठिकाणही राहिलं नव्हतं. सर्व चांगल्या जागा त्यांना बंद होत्या. 70 वर्ष पाण्यात मिळाली, फुकट. शरीरातल्या बारीक बारीक शिरातून स्त्रवणारा तो पापी काळा अर्क त्यांना जाणवत होता. सर्व शरीरभर तो पसरेल, शेवटी मेंदूपर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि मग विचारही थांबतील. मंगल अमंगल, पाप पुण्य, मानवी अघोरी, कशालाच काही अर्थ राहणार नाही. ते त्याचे पक्के गुलाम बनतील. त्याच्या निरोपावर रात्रीचे जातील. दिवसा कुठेतरी कडे कपारीत मातीच्या ढिगाखाली लपून राहतील. कोणीतरी शोधून काढून छातीतून लाकडी भाला आरपार खुपसेपर्यंत. त्यांचा मानवी मेंदू त्या विषात बुडण्याआधीच त्यांना काहीतरी करायला हवं होतं. त्यांनी त्यांच्या देवाशी प्रतारणा केली होती, त्याची भरपाई आता करायला हवी होती. आणि आता एकच ठिकाण बाकी होतं. ते उतारावरून नदीच्या दिशेनं निघाले. एका हाताला स्मशान होतं, मध्ये पूल होता, दुसऱ्या हाताला शंकराचं देऊळ होतं. पिंडीवर 24 तास अभिषेक चालू असे. चौथऱ्याच्या मागं गोमुखातून अभिषेकाचं पाणी येत असे. जड पावलावर ते देवळाच्या पिछाडीस पोहोचले. कुंडाच्या काठावर एक क्षणभरच थांबले आणि घसा जाळणारे 4-5 शब्द त्यांनी उच्चारले. हर हर महादेव, शंभो, मला क्षमा कर. आणि मग ते सरळ त्या गोमुखाखाली बसले. वरून लाव्हा रस पडत होता, तप्त धातूचा रस पडत होता, दाहक जहरी आम्ल पडत होतं. शरीर होरपळत होतं, जळत होतं. पण क्षणभरातच सर्व वेदना थांबली. ही असह्य वेदनेनं आलेली बेशुद्धी होती का शेवटी त्यांचा देव त्यांच्या भेटीला आला होता? दुसऱ्या सकाळी गुरुजींचं शव त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांचं सर्व शरीर लाल पडलेलं होतं आणि मानेजवळ 2 सर्पदंशासारख्या खुणा होत्या. प्रकरण 34 समाप्त. लुचाई. प्रकरण 35. रात्र झाली होती आणि ते मोकळे सुटले होते. गजाबा, किसाबाई, गणपत, रघु, सखू, शिंदे, जकाते, कुबडा, काशा, मारवाड्याची जनी आणि इतर कितीतरी. मीराच्या आत्याबाईही त्यात होत्या. एकनाथकडून माघारी फिरल्यावर तिनं त्यांच्या घराला एकच भेट दिली होती. आता त्यांना लंगड्या पायाचा त्रास होत नव्हता. ते आता गावभर पसरले होते. ते आणि दुसरेही कितीतरी. मित्रांकडे, परिचितांकडे, नातेवाईकांकडे जात होते. दारं खिडक्या ठोठावत होते. आत येऊ का विचारत होते. दुर्गापुरात फार थोड्यांना खऱ्या प्रकाराची शंका होती. गावातला बदल त्यांना जाणवत होता, अस्वस्थ करत होता. ते अंधार व्हायच्या आतच घरी परतत होते. दारं खिडक्या घट्ट लावून घेत होते. तरीही एखाद्या ओळखीच्या आवाजात हाक आल्यावर दारं उघडली गेली, हात यायची आमंत्रणं दिली गेली.
ती अनाचाराची वखवखत्या भुकेची रक्तलांछित रात्र होती. दुर्गापूर महाभयानक अकल्पित सावटाखाली सापडलं होतं. जयदेव, रामदास आणि एकनाथ एकाच खोलीत झोपले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या पोवळ्यांच्या जपमाळा होत्या. हातात देवाचा अंगारा होता. रात्री अनेकदा भयानक स्वप्नांनी त्यांना जाग आली, पण रात्र एकदाची उलटली. दंडीची भेट झाली नाही. तो आजची रात्र इतरत्र गुंतला होता. सकाळी 7ला जयदेवचे डोळे किलकिले झाले. दिवस, सूर्यप्रकाश त्यानं रामदास आणि एकनाथला हलवून जाग आणली. एकनाथचे डोळे उघडले तेव्हा ते 12 वर्षाच्या मुलाचे होते, नितळ आणि निरागस. पण दुसऱ्याच क्षणी कालच्या सर्व भयानक प्रसंगांच्या आठवणी आल्या आणि त्याचे डोळे पाण्यानं भरले. पाठीवर वळून त्यानं डोकं हातात घातलं आणि तो रडायला लागला. जयदेव किंवा रामदास काय करणार? त्याचं सांत्वन कसं करणार? नाथा, आजचा आपला दिवस आहे, जयदेव शेवटी म्हणाला. आज आपण त्या दंडीचा काटा काढू, त्याच्या सगळ्या पापाचं माप त्याच्या पदरात पुरेपूर घालू. आज आपला दिवस आहे, त्या अधम दंडीचा शेवटचा दिवस आहे. एकनाथचं डोकं सावकाश सावकाश वर आलं. त्याचा चेहरा भयंकर होता. रामदास, जयदेव दोघांनी नजरा फिरवल्या. घरात दूध नव्हतंच. रामदासनं कोरा चहा बनवला. घराच्या मागच्या अंगणात चुलाण होतं. त्यात लाकडं घालून रामदासनं आंघोळीसाठी पाण्याचं तपेलं ठेवलं. जय, आता आपण निसर्गाच्या नियमांच्या रेषा ओलांडल्या आहेत, तो म्हणाला. पण आज जे नियम पाळतो आहोत त्यांच्याशी सुसंगत राहिलं पाहिजे. आता आपण देव कार्यावर निघालो आहोत. देवाचे प्रतिनिधी म्हणून जात आहोत. शुद्धता आणि पावित्र्य ही पहिली आवश्यकता. स्नानानं शुद्ध होऊ, देवाची पूजा करू, बरोबर तीर्थ अंगारा घेऊ, त्यात हलगर्जीपणा नको. जयदेवला त्याचे शब्द पटले. ते बाहेर पडले तेव्हा 10 वाजले होते. जयदेव म्हणाला, रामदास, आधी आपल्याला एक करायला हवं. एकनाथच्या घरात त्याच्या आईवडिलांचे मृतदेह आहेत आणि हवेलीत मीराचा आहे. त्यांना अग्नी दिला पाहिजे. आपण यातून सही सलामत सुटूच अशी खात्री नाही. त्या तिघांना तशाच अवस्थेत ठेवणं कोल्ह्या कुत्र्यांनी लचके तोडण्यासाठी, सडून त्यांच्यात आळ्या किडे होण्यासाठी, ते अशक्य आहे रामदास. आणि ते एकनाथच्या घरी गेले. खोलीत त्याच्या आईवडिलांचे देह तसेच पडले होते. एकनाथ कठीण नजरेनं त्यांच्याकडे पाहत होता. खाली सुट्टी, फुटलेली, पायदळी तुडवलेली रुद्राक्ष आणि पवळी होती. गुरुजींची माळ, जयदेव म्हणाला. आणखी शब्दांची जरुरीच नव्हती. मागच्या अंगणात त्यांनी लाकडं, गोवऱ्या, मोडकं सामान यांची चिता रचली आणि देवा, या दोघांच्या आत्म्यास शांती दे, सद्गती दे अशी प्रार्थना करून त्या दोघांना अग्नी दिला. हवेलीत आता काहीही भीतीदायक नव्हतं. तो एक साधा जुना वाडा होता. तळघरात मीरा तशीच चबुतऱ्यावर होती आणि अर्थात तिच्या देहावर मृत्यूच्या अनेक खुणा उमटल्या होत्या. ती आता विद्रूप दिसत होती, पण ही विद्रूपता आधीच्या मृत सजीव अवस्थेतील अघोरी रसरसत्या सौंदर्यापेक्षा चांगली होती. ही नैसर्गिक होती. हवेलीच्या अंगणात त्यांनी मीराच्या देहाला अग्नी दिला. 1 वाजला होता. आधी त्यांनी ठरवलं होतं की लाकडाचे भाले तयार करून हे लुचाई जिथं दिसतील तिथे भाल्यांचा वापर करायचा. पण दिवस वर आला आणि गावात एवढीशी ही हालचाल दिसेना तेव्हा त्यांना समजून चुकलं की ही कीड सर्वत्र पसरली आहे. जे काही कोणी अगदी थोडके वाचले असतील त्यांची घराबाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती. तेव्हा अर्थातच मनात योजलेला बेत त्यांना सोडून द्यावा लागला. त्या तिघांना ती गोष्ट केवळ अशक्य होती. ते फक्त दंडीचा, त्यांच्या स्वामीचा, त्यांच्या धन्याचा नाश करू शकले तरी खूप झालं. दंडीचा शोध म्हणजे साधी गोष्ट नाही, जयदेव हताश आवाजात म्हणाला. जय, तुला आठवतं मागं आपलं तुझ्या या अटॅकबद्दल बोलणं झालं होतं. तुला एकदम कलकलल्यासारखं होतं, नॉशिया येतो, वेळेचं भानच राहत नाही, सर्व शरीर घामानं निथळतं. मी तेव्हा तुला काय सांगितलं होतं आठवतं? नाही. काय? तुझ्या त्या मोटरसायकलच्या अपघातात तुझ्या डोक्याला मार बसला होता नाही का? तुला गंभीर इजा झाली नाही, पण हे वरकरणी झालं. त्या माराचा तुझ्या मेंदूवर परिणाम झालेला आहे.
तुझ्या मेंदूत काहीतरी बदल, अत्यंत अपवादात्मक असा, लाखात एखाद्या वेळी होण्याची शक्यता असलेला झालाय. तुझ्या मेंदूची संवेदन क्षमता वाढली आहे. दुर्गापुरात आल्यावर तुला 3-4दा तरी तसा अटॅक आल्याचं तू मला सांगितलंस. एकदा गावात यायच्या आधी रस्त्यावरून हवेलीकडे पाहत असताना आणि मग त्या संध्याकाळी मी दुर्गापूरला आलो तेव्हा. मला वाटतं या दंडीचा यात कुठेतरी संबंध आहे. कसा काय? आता त्याच्या का आणि कसं यात जाण्यात अर्थ नाही आणि आपल्याला तेवढा वेळही नाही. त्या तुझ्या खास फॅकल्टीचा आज आपल्याला उपयोग करून घेता आला तर पाहायचंय. मी एक सुचवतो. काय? तुझी मोटरसायकल घेऊन तू गावातून सावकाश सावकाश चक्रा मार. मला वाटतं, नाही, माझी खात्री आहे की हा दंडी कुठे अंधारात लपून बसलेला असला तरी तुला ते जाणवेल. एकनाथला गावाची संपूर्ण माहिती आहे. आम्ही दोघं एक एक गल्ली पायी तपासतो. आपण 3 वाजता परत हवेलीपाशी एकत्र येऊ, तेव्हा मग पुढचं ठरवता येईल. तुला कसं काय वाटतं? काल रात्री आपली फाटाफूट झाली आणि गुरुजी आपल्यातून गेले. पुन्हा आपली फाटाफूट होते. तुला ते योग्य वाटतं? तुला नाही वाटत आपण तिघांनी तरी एकत्र राहायला हवं? थोडासा धोका आहे, नाही असं नाही, पण आपल्याला पुरेसा वेळ नाही. तेव्हा कुठंतरी कॉम्प्रोमाइज करायलाच हवं नाही का? आणि आता दिवस आहे, चक्क ऊन आहे. 3ला आपण परत भेटतो आहोतच. ठीक आहे. जयदेव तयार झाला, पण जरासा नाखुशीनच. जयदेवची मोटरसायकल फर्र फटफटफट करत गावातल्या रस्त्यांवरून सावकाश सावकाश फिरत होती. दर 100 फुटांवर तो वेग कमी करत होता. गाडी थांबवत होता. डोळे मिटून मन एकाग्र करत होता, पण त्याला ती खास जाणीव होत नव्हती. रामदासच्या शब्दांवर त्याचा पुरा विश्वास बसला नव्हता, पण हाती असतील ते सर्व उपाय वापरायला हवे होते हे त्यालाही मान्य होतं. पेठेच्या टोकाशी आल्यावर वळवण्यासाठी त्यानं गाडी पुलापाशी आणली. तिथंच शंकराचं मंदिर होतं. आपण गाडी थांबवून मागच्या अंगास का गेलो हे त्याला कधीही समजलं नाही, पण तो गेला. दगडी चौथऱ्यावर गोमुखाखाली कोणीतरी बसलं होतं. तिकडे पाहता पाहता त्याचे केस शहारले होते. अंगावर काटा उभा राहिला होता. तो जवळ गेला. ते केरकर गुरुजी होते. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. सर्व शरीर होरपडल्यासारखं लाल झालं होतं. आणखी जवळ गेल्यावर त्याला दिसलं की त्यांच्या मानेवर डंखाच्या 2 लहान खुणा आहेत. जयदेवनं एकदा त्यांच्याकडे, एकदा गोमुखातून पडणाऱ्या तीर्थाकडे पाहिलं. काय झालं असावं याचा त्याला सहज अंदाज करता आला. गुरुजींच्या शेवटच्या क्षणाच्या वेदनेचीही त्याला थोडीशी कल्पना आली. त्यांना हलवण्यासाठी तो पुढे झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. गुरुजींना तसंच ठेवणं अशक्य होतं. पुलापलीकडे स्मशान होतं. जयदेवनं त्यांना उचललं. शरीर किंचित ताठ झालं होतं, पण लाकडासारखं नाही. त्यांना पाठुंबळी घेऊन तो स्मशानात आला. इथं कोणी जागेवर नव्हतं. पहारेकरीही नव्हता. कदाचित कधीच नसेल. त्याला काहीच माहिती नव्हती, पण एका बाजूस पत्र्याची शेड होती. दार ढकलताच आत त्याला गोवऱ्यांची व लाकूड फोडीची रास दिसली. शक्य तितक्या लवकर त्यानं गुरुजींसाठी चिता रचली. रॉकेल नव्हतं, पण गाडीतलं पेट्रोल होतं. याच कामासाठी सकाळी बरोबर घेतलेला लायटर होताच. अग्नीनं चितेवर हावऱ्यासारखी झेप घेतली. जयदेव क्षणभर त्या धडधडत्या ज्वालांकडे पाहत उभा राहिला आणि मग खालच्या मानेनं परत फिरला. मीरा गेली होती. गुरुजी गेले होते. आता तो, रामदास आणि एकनाथच फक्त. सबंध किडलेल्या गावाविरुद्ध. रामदास आणि एकनाथ रस्त्यावरून चालले होते. आपल्या पुढचं काम किती कठीण आहे याची रामदासला पुरेपूर कल्पना होती, पण आपल्याला आता काय पाहावयास मिळणार आहे याची मात्र त्याला कल्पना नव्हती. एकही घर असं नव्हतं की जिथं ही कीड पोहोचली नव्हती. काही थोडी घरं वगळता बहुतेक वाड्यांची दारं उघडी किंवा किलकिली नुसती लोटलेली होती. जणू त्यांना कशाची भीतीच वाटत नव्हती आणि वाड्यात प्रवेश केला रे केला की त्या दुर्गंधीचा भपकारा येत होता. काहीतरी ओलं, नासकं, बुरशी आलेलं, फसफसणारं. त्या दोघांनी काही खाल्लं नव्हतं हे नशीब, नाहीतर नुसत्या कोरड्या उमाळ्याऐवजी भडाभडा वांतीच झाली असती. आणि ते सर्वत्र होते. ब्राह्मण, मराठे, माळी, जैन, मारवाडी, मुसलमान, कोष्टी, सुतार. कोणी पलंगावर, कोणी माळ्यावर, कोणी तळघरात, तर कोणी बळदात, कोणी पोत्यांच्या आडोशाला, तर कोणी कपड्यांच्या कपाटात. काळी विस्मृतीची झोप. वर्षाची, 2 वर्षाची, 5 वर्षाची मुलं.
तरुण म्हाताऱ्या स्त्रिया सर्व टवटवीत त्वचेचे, गोबऱ्या गालांचे, पण कोणाचीही छाती श्वासात हलत नव्हती की कोणाच्या धमन्यातून रक्तप्रवाह वाहत नव्हता. रामदासनं एकाचे त्याच्या स्पॅच्युलानं विलग करताच अल्सेशियन कुत्र्यासारखे अणकुचीदार सुळे उघडे पडले. त्यानं घाईनं ओठ मिटले. मीरासाठी त्यांनी एकदा तो उपाय योजला होता, पण ते पुन्हा पुन्हा 100 वेळा, सहस्त्र वेळा शक्य होईल का? 1 वर्षाच्या 2 वर्षांच्या मुलांवर? अशक्य. ती गोष्ट मानवी हातांनी होण्यासारखीच नव्हती. विचारही अशक्य होता. या सर्व पसाऱ्यात दंडीचा शोध लागण्याची आशा मावळली होती. जयची ती अनावृत्त शक्तीच पडली तर उपयोगी पडणार होती. त्यांच्या गावाचा फेरफटका निम्मा झाला होता. 2:30चा सुमार होता. ते हवेलीकडे परत निघाले. हवेलीच्या कंपाऊंडच्या भिंतीला पाठ लावून जयदेव खाली बसला होता. लांबूनच त्यांना त्याचा व्यथित चेहरा दिसला. आणखी काहीतरी वाईट बातमी. जय, काय झालं जय? त्याच्याजवळ बसत रामदास म्हणाला. गुरुजी. नखानं मातीत रेषा उडत जयदेव खालच्या मानेनं म्हणाला. ते काल रात्री त्यांच्या तडाख्यात सापडले असले पाहिजेत, पण रामदास ते शंकराच्या तीर्थाखाली बसले. सर्व शरीर भाजलं होतं, पण ते वाचलेत. त्यांच्या मानेवरच्या खुणा गेल्या नव्हत्या. थँक गॉड. पण जय, किती वाईट गोष्ट रे. त्या दंडीचा रांजण आता भरत आलाय, जयदेव त्वेषानं म्हणाला. पण त्याच्या शोधाचं काय झालं? काही मागमूस लागला का? तुमचं काय? जय, सर्वच्या सर्व गाव पछाडलेलं आहे. घराघरातून तोच प्रकार आहे. गॉड, ओ गॉड. पण रामदास, हा प्रकार इथंच मुळातच उपटून काढायला हवा, नाहीतर पुढं काय होईल याची कल्पना तरी करता येते का? आणि त्या दंडीशी आता माझं वैयक्तिक वैर आहे. मी त्याचा छडा लावल्याशिवाय हालणार नाही. जय, हालण्याच्या गोष्टी कोणीच करत नाहीये. 3 वाजत आले. आता दिवसाचे 2-2.5 तास उरलेत. मला नाही वाटत आपल्याला उद्याचा दिवस मिळेल. पुन्हा एकदा शोध घ्यायला हवा. आपण 4:30ला परत इथे भेटू. आणि अर्थात शोधल्याखेरीज दंडी सापडणार नव्हता. 4:15 वाजता रामदास जायचाच, पण केवळ एकनाथच्या चपळतेमुळे त्याचा प्राण वाचला. ते दुपारसारखाच एक वाडा उघडून पाहत होते. तसाच त्याही वाड्याचा दरवाजा उघडून रामदास आत पाय टाकणार होता. अगदी क्षणार्धात एकनाथला जाणीव झाली की इथे काहीतरी वेगळंय. कदाचित त्या अतिरेकी मानसिक ताणाच्या क्षणी त्याची ही सर्व पंचेंद्रिय जास्तीत जास्त संवेदनशील असतील. दरवाजामागच भिंतीपाशी तो उभा होता. कदाचित वर उचलल्या गेलेल्या पात्याची सळसळ त्याला जाणवली असेल. ते काही असो, एकदम डॉक्टर असं ओरडून त्यानं रामदासला उजवीकडे जोरात ढकललं. हवेतून आवाज करत धारधार पातक खाली आलं. पण जो घाव वरमी बसून रामदासचा कपाळ मोक्ष व्हायचा, तो त्याच्या डाव्या मांडीवर बसला. रामदास खाली कोसळला आणि एकनाथनं एखाद्या चित्त्यासारखी त्या मारेकऱ्यावर झेप घेतली. त्या क्षणी तो मानव नव्हताच, एखादं पिसाळलेलं जंगली जनावर होता. मीराचा मृत्यू, आईबाबांचा मृत्यू, त्यांचे हाल सर्व काही मनात साचलं होतं. त्याचा उद्रेक त्या एका क्षणात झाला. त्याच्या झेपेसरशी स्वतःच्या प्रहारानं तोल गेलेला मारेकरी मागच्या दगडी भिंतीवर आपटला. क्षणभर त्याची शुद्ध हरपली. तो खाली कोसळला. सेकंदभरानं त्याला शुद्ध आली तेव्हा एकनाथ त्याच्या छातीवर बसला होता आणि त्यांनी दोन्ही हातांनी त्याचे केस धरले होते. त्याचे डोळे उघडताच एकनाथनं त्याचं डोकं केसांनी उचलून खालच्या दगडावर आपटलं आणि मग पुन्हा 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 त्याचा प्राण जाईपर्यंत. एकनाथ त्याच्या छातीवरून उठला तेव्हा रामदास एका अंगास पडला होता. नाथा, माझी बॅग. रामदास पुटपुटला. एकनाथनं बॅग त्याच्या पुढे धरली. रामदासच्या सांगण्याप्रमाणे कात्री काढली. जखमेच्या आसपासची पॅन्ट कापली. कापसाच्या बोळ्यानं रक्त पुसलं. मग जंतुनाशकाचा बोळा त्या बँडेज केलेल्या जखमेत भरला आणि वरून रामदासच्या सूचनांप्रमाणे बांधलं. मग रामदासनं दाखवलेल्या बाटलीतल्या 2 गोळ्या त्याला दिल्या आणि जमला तितका हलके हलके ओढत त्याला वाड्याच्या पायरीवर आणून ठेवला. बॅग त्याच्या शेजारी ठेवली आणि मग तो जयदेवला शोधायला निघाला. पायी जाण्यात अर्थ नव्हता. प्रत्येक वाड्याचं दार उघडून तो पाहत होता. दुसऱ्या वाड्यात त्याला सायकल दिसली. ती बाहेर काढून सायकलवरून तो निघाला.
जयदेवच्या मोटरसायकलची गुणगुण कानावर येत होती. कधी ती जवळ येत होती, कधी लांब जात होती. एकदा तर त्याला लांबवर जयदेव दिसलाही, पण तो पाठमोरा होता आणि लागलीच वळला. त्या दिशेनं एकनाथनं सायकल दामटली. अगदी नशिबानंच त्याला पुढच्या चौकात जयदेव भेटला. एकनाथला पाहताच जयदेव थांबला. एकनाथचा चेहराच बोलका होता. जयदेव, जयदेव, रामदास, डॉक्टर रामदास. काय झालं सांग ना. त्यांना लागलं, जखम झाली. जिवंत आहे ना? हो, पण त्यांना हालता येत नाही. ठीक आहे, बस मागं. मिनिटभरात मोटरसायकल रामदासपाशी पोहोचली. जयदेवनं एकनाथला उतरवला. मी रामदासची गाडी आणतो, तू इथेच थांब, तो म्हणाला. तो सखूच्या घरी परत आला तेव्हा 4:30 वाजले होते. एव्हानाच सावल्या लांबल्या होत्या. घराचा कितीतरी भाग अंधारात होता आणि त्या अंधारात पाहायची त्याची मुळीच इच्छा नव्हती. तो घाईघाईनं त्यांच्या खोलीत आला. रामदासचं जॅकेट, बॅग, सुटकेस तपासताच त्याला गाडीच्या किल्ल्या मिळाल्या. त्या घेऊन तो बाहेर आला. गाडीची शिफ्ट खाली होती, बाकी गाडीत काही फरक नव्हता. गाडी 3-4 मिनिटातच त्यानं घरापाशी आणली. एकनाथ आणि जयदेवनं रामदासला अलगद उचललं आणि गाडीच्या मागच्या भागात निजवलं. रामदास अर्धवट शुद्धीवर होता. तो पुटपुटला, जय, ग्लोव कंपार्टमेंटमध्ये माझं रिव्हॉल्वर आहे, ते काढून माझ्यापाशी दे, मग तुम्ही दोघं तपासावर जा. मी स्वतःची काळजी व्यवस्थित घेतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ग्लोवच्या कप्प्यात रामदासचं रिव्हॉल्वर होतं. ते जयदेवनं त्याच्या हातात दिलं. दिवसा हल्ला झाला तर दंडीच्या मर्त्य हस्तकांकरवीच होणार होता. त्यांच्यावर सुरा, पिस्तूल, काठी ही हत्यारच चालणार होती. प्रकरण 35 समाप्त.